उतार वयात आनंदाने जगायचं असेल तर तरुणपणामध्ये काही गोष्टी चांगल्या कराव्या लागतात. उतार वयात आनंदाने जगण्याची इच्छा तरुणपणात कोणत्याही माणसाला उतार वयाविषयी अंतर्मुख होऊन विचार करायला झाली नाही तर नवलच वाटेल. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही तरुणपणात करायला हव्यात, म्हणजे तुमचं म्हातारपण, तुमचं वृद्धत्व चांगलं जाईल. तर पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आरोग्यदायी सवयी, मग त्या 2 वेळेला दात घासणं असेल, कुठलीही व्यसनं असतील, व्यायाम करणं असेल, तरुणपणात नाही केलं तर उतरवयात कठीण होतं. हे सगळं तुमच्या सवयी तुम्ही ठेवायला पाहिजे. दुसरं म्हणजे आर्थिक नियोजन करा, ज्यामुळे तुमचा जो आर्थिक भार आहे तो मनावरचा कमी होईल. तिसरं म्हणजे नातेसंबंध जोपासणं, यात फक्त नातेवाईकच नाही तर मित्रमैत्रिणी जोडणं हा सुद्धा एक खूप मोठा भाग असतो. चौथं म्हणजे जपानमध्ये एक असा वृद्ध आहे की असा एक भाग आहे की जिथे वृद्ध पूर्णपणे त्यांचं स्वतःचं जीवन आनंदी जगतात, कारण त्यांना त्यांचे छंद ते जोपासतात आणि कोणत्याही प्रकारचा विचार करत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले लोक हे स्वतः स्वावलंबी असतात, कुणावरही अवलंबून राहत नाहीत, अपेक्षा करत नाहीत, त्याच्यामुळे ते खूप आनंदी असतात. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या काय करायला पाहिजे, मग आता ह्या गोष्टी अगदी मनापासून ज्या गोष्टी आहेत त्या बदल कसा घडवायचा, तर तुमच्या जर म्हणजे आहारात बदल घडवला तर तुम्ही म्हणजे शरीरात नखशिखांत स्वच्छ आणि डिटॉक्स करून घ्यायचं शरीर, म्हणजे छान बदल होतो. म्हणजे काय तर व्यसनाधीनता, ड्रिंक करणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी, तंबाखू, सिगरेट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यांचं व्यसन नको. दारू हे सुद्धा व्यसन, हा सर्व व्यसनांचा राजा आहे. त्यामुळे ह्यापासून तुम्ही दूर राहायला पाहिजे तरुणपणीच. तसंच आणखीन काय लहान सहान गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आहेत की एक दिवस मोबाईल उपवास करायचा. म्हणजे कसं तर रविवार दिवसभर मोबाईल स्विच ऑफ ठेवायचा, महत्त्वाचे कॉल, मेसेज सगळं बाजूला ठेवायचं. 5-10 मिनटं जसं आपण फराळी ब्रेक घेतो तसा ब्रेक घ्यायचा. दुसरं म्हणजे आठवड्यातनं एक दिवस काही न आवडणारी वस्तू न खाता पौष्टिक भाज्या तुम्ही खा. तिसरं म्हणजे मागील 6 महिन्यात आपण ज्यांना कॉल केला नाही, व्यवसायातील सहकारी, दूरचे नातले किंवा बालपणीचे जे मित्र आहे त्यांना तुम्ही नंतर केव्हा तरी कॉल करून त्यांच्याशी बोला. तसंच तुमच्या ज्या आवडत्या मालिका आहेत त्याच्यातसुद्धा ब्रेक घ्या. चौथं म्हणजे आपल्या रुचीनुसार एक पुस्तक तरी तुम्ही दिवसातून एकदा वाचा. पाचवं म्हणजे आंघोळीला जाण्याची वेळी एक इंग्रजी शब्द तुम्ही पाठ करायचा आणि झोपण्यावरही तो आठवायचा. तर असं हे चांगलं आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला, वृद्धाकाळ चांगला जाण्यासाठी तुम्हाला या गोष्टी खूप करणं गरजेचं आहे. या गोष्टी तुम्ही करा. या तरुणपणात म्हणजे तरुणपणाची पुंजी, तरुणपणाच्या सवयी या म्हातारपणाची पुंजी असते. म्हातारपण हे प्रत्येकाला येणारच आहे, कधी ना कधी त्याला सामोरं जावंच लागणार आहे. कोणीही चिरकाल तरुण राहत नसतो. त्यामुळे तुम्हाला वृद्धत्व येणार आहे, तुमचेही केस पांढरे होणार आहेत, तुम्हालाही शारीरिक त्रास होणार आहेत, सगळ्यांनाच हे होतात. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी निरोगी राहावं ही माझी सदिच्छा आहे आणि म्हणूनच मी या गोष्टी